नमस्कार. आज आलो आहोत आपण गोव्यातील निसर्गरम्य अपरिचित परिसरात असलेल्या सुंदर कुशावर्त लेणी व बौद्ध लेणीचे दर्शन घ्यायला. या लेण्या दक्षिण गोव्यातील निसर्गरम्य क्योपेम तालुक्यातील रेवणा येथे आहे. हे ठिकाण पणजीपासून अवघ्या 60 ते 65 किलोमीटर तर मडगावपासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी हा संपूर्ण परिसर घनदाट अरण्याचा होता. या वनात मोठ्या प्रमाणात साधू संतांचे ऋषीचे वास्तव्य होते. म्हणून या वनाला ऋषीवन या नावाने ओळखले जात होते. कालांतराने पोर्तुगीज काळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोर्तुगीज वसाहत वसली. नंतर रेवणा म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला. असे म्हणतात की ही गुहा अतिशय प्राचीन असून या गुहेत ऋषीमुनी तपस्या करत होते. गुहेच्या वरतून बंद असलेला मार्ग हा सरळ खालील बाजूस असलेल्या छोट्या ध्यान करण्यासाठी असलेल्या ठिकाणी व बाजूलाच असलेल्या सुंदर पुष्करणीकडे जातो. येथूनच रस्त्यावर असलेल्या मोठ्या कमानीतून बाहेर पडताच अगदी समोरच असलेल्या मार्गाने 400 ते 500 मीटर अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी आपणास प्राचीन रेवणा लेणी किंवा बौद्ध लेणी पाहावयास मिळते. गोवा राज्यातील मडगावपासून अवघ्या 20 ते 30 किलोमीटर अंतरावर सुंदर अशी ही लेणी असून पूर्वी या ठिकाणी घनदाट अरण्य होते. वाटेतच श्री दामोदर, श्री विमलेश्वर शिव मंदिर तसेच कित्येक मंदिराचे दर्शन होते. वर्षभर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी फिरणाऱ्या भिक्षूंना एकाच ठिकाणी जास्त दिवस मुक्काम करता येत नव्हता. पावसाळ्यातील 3 महिने मुक्काम करण्यासाठी वर्षावास लेणी करायला सुरुवात झाली. त्याला विहार असे म्हणत. येथेच पावसाळ्यातील 3 महिने मुक्काम करत व पावसाळा संपला की ते लेण्या सोडून पुढील प्रवासासाठी निघत. नंतरच्या काळात लेण्यामध्ये धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून वापरायला सुरुवात झाली. म्हणूनच त्या कोरीव मोठ्या व सुंदर बनवण्यात आल्या. भारतात मोठ्या प्रमाणात बेसाल्ट खडकामध्ये लेण्या कोरलेल्या आढळतात. पण ही लेणी येथे उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडाच्या डोंगरामध्ये कोरलेली आहे. अतिशय साधी आणि सुंदर ही लेणी असून लेणीमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीव काम वगैरे आपणास पाहावयास मिळत नाही. आतमध्ये सध्या साधना करण्यासाठी असलेल्या चबुत्रा व मूर्ती असलेल्या काही खानाखुणा आपल्या नजरेत पडतात. अतिशय प्राचीन ही बुद्ध लेणी सध्या संरक्षित स्मारक म्हणून जतन करून ठेवलेली आहे. एकमेकांना लागून असलेल्या 2 लेण्यांचा समावेश आहे. पूर्वी या लेणीमध्ये भगवान गौतम बुद्धाची सुंदर मूर्ती होती. ती सध्या गोव्यातील संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहे. अशी एक छोटी गुफा देखील आतमध्ये, पण आतमध्ये काय नाही, पाणी वगैरे घाण झालेली आतमध्ये.
जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.